सामन्याकडे वळतोय आपण. पत्याची वाडी विपक्ष ब्राह्मणगाव. सामन्याला सुरुवात होण्या अगोदर पुनश्च एकदा मी सर्वांचे आभार व्यक्त करतो. 7 स्टार लाईव्ह यूट्यूब वाहिनीचे देखील आभार व्यक्त करतो. त्यांच्या साहाय्याने आपल्यासोबत जोडलेल्या ऑनलाईन प्रेक्षकांचा देखील आम्ही आभार व्यक्त करतो. पंचांच्या भूमिकेमध्ये असणारे पवन डोळे सर, गणेश गायकर सर, प्रवीण विशे सर, सर्वांचे आम्ही आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर साथी समालोचक जगदीशजी तारमळे असतील, त्याचबरोबर स्कोरर असतील रोशनजी भांडे सर, त्यांचा देखील पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो. आणि सामन्याला इथे सुरुवात होतीये. पहिल्या चेंडूवर पंचांचं बोट जाते आबाळाकडे. फलंदाज होईल बाद. रोशन बॅक टू द पवेलियन. अगदी ऍक्शन रिप्ले मध्ये देखील आपण पाहिलं. इट्स अ क्लिअर प्लम्प. थेट जाऊन हा चेंडू आपण पाहिलं की पायावर आदळला आणि पंचांनी नेमकी तेच हेरले. फलंदाजाला बाद व्हावं लागतंय. फलंदाज बाद होतोय. पहिल्या चेंडूवर इथं विकेटचं पतन. हो, यावेळी पुन्हा एकदा फटका फसलाय. चेंडू हवे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक करतायत चूक. झेल होत नाहीये. जीवनदान मिळतंय. आणि इथे बघता बघता आपण पाहिलं की 2 धावा यशस्वीरित्या धावून पूर्ण झाल्या. निर्णायक सामन्यामध्ये अशा प्रकारच्या चुका परवडणाऱ्या नसतील. येणारा प्रत्येक संधी आणि तिचा स्वीकार तुम्हाला करणं अनिवार्य आहे. एक एक चूक महत्वाची ठरते. आताच घाटेकर येथे एक स्पर्धा आम्ही कव्हर केली, जिथे अस्नोली संघाच्या मयूर दिनकरची पहिल्या चेंडूवर झेल सोडल्यानंतर नंतरच्या 11 चेंडूमध्ये त्यांनी अर्धशतक खेळला होता. तब्बल 66 धावांची वैयक्तिक खेळी अगदी 14 चेंडूंमध्ये तिथं खेळला होता. सो अशा प्रकारचं होतं. डॉट बॉल येतोय. हो, इथं मोठा फटका फसलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक करत नाहीये चूक. फलंदाज होईल बाद. फलंदाज बाद झालाय. 2 बाद 2 अशी सध्याच्या घडीला परिस्थिती आहे. खरं तर टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा धाडसी निर्णय जयहनुमान ब्राह्मणगाव संघाने स्वीकारला होता आणि सध्याच्या घडीला तो निर्णय पूर्णपणे विरोधामध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. भरत पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. ओ, यावेळी भरतच्या विरोधामध्ये आक्रमणाला सुरुवात झाली आहे. चांगला फटका आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक दूरवरून पाठलाग करतायत. त्यांच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू चाललाय सीमा पार. धावा मिळत आहेत तब्बल 4. चौकाराला आणि धावफलकाला आता आकार मिळतीये. 6 धावा धावफलकावर. क्षेत्ररक्षणामध्ये लगेचच फेरबदल करण्यात आला भरतच्या माध्यमातून. कारण भरतला माहिती आहे समोरचा फलंदाज कोणत्या दर्जाचा आहे, कोणत्या स्ट्रॉंग झोन त्याचा आहे. सो त्याच्या विरोधामध्ये गोलंदाजी करत असताना इथे भरतच्या विरोधामध्ये पुन्हा एकदा आक्रमणाला सुरुवात झाली आहे. हा चेंडू सीमारेषेच्या जवळपास अडवला जातोय. बराच वेळ
चेंडूचा पाठलाग केला गेला, पाठमोऱ्या अवस्थामध्ये आपण खेळाडूला पाहिलं, क्षेत्ररक्षण तिथं चांगलं झालं आणि या शेवटच्या चेंडूवर देखील 2 धावा आपण पाहिल्या. पहिलं षटक इथे समाप्त झालं. निर्णायक पॉवर प्लेच्या षटकामध्ये जय हनुमान ब्राह्मणगाव संघ जाऊन पोहोचलाय 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 8 धावा. ओ पहिला चेंडू आपण पाहिला, पॉइंटला पंच केलाय. एकदा धावून पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न झालाय आणि बघता बघता अगदी वाऱ्याच्या वेगाने या 2 धावा धावून पूर्ण केल्या. सूरज आणि अजय चांगली कॉलिंग तिथे आपण पाहिली त्यांची. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 2 बाद 10. ज्यावेळी पद्याची वाडी संघ समोर खेळत आहे 30 धावा तरी मिनिमम तुमच्या धावफलकावर असणं गरजेचं असेल. 30 ते 35 धावा. मात्र सध्याच्या घडीला आक्रमण करण्याच्या नादामध्ये आपण पाहतोय सातत्याने मोठे फटके खेळले जात आहेत, प्रयत्न केला जातोय, ज्यामध्ये अपयश येत आहे. तरी देखील आपण पाहिलं की 2 धावा धावफलकावर येत आहेत. या चेंडूवर देखील 2 धावा आल्या आणि सातत्याने धावफलक हलताना आपण पाहतोय. ओ यावेळी इथे आपण पाहिलं फटका चांगला आहे. कव्हर झोनला क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. क्षेत्ररक्षण त्यांचं चांगलं होतंय. फेकी देखील चांगली झाली आहे. लाऊड अपील केली आणि पंचांनी थर्ड अंपायर कडे पाहिलंय. थर्ड अंपायर आपण चेक करूयात. रनआउट साठी इथं रिव्ह्यू घेण्यात येतोय पंचांच्या माध्यमातून. फलंदाज सेफ असेल. 2 धावा इथे देखील येतील. सातत्याने आम्ही अगदी पहिल्या दिवसापासून पहिल्या मॅच पासून उल्लेख करतोय 7 स्टार लाईव्ह क्वालिटी विथ क्लॅरिटी. अगदी जगाच्या कान्याकोपऱ्यामध्ये क्वालिटी लाईव्ह टेलिकास्ट केलं जात आहे आणि या मयूरदादा प्रतिष्ठान क्रिकेट संघ असोसिएशनच्या माध्यमातून हे असोसेकर चषक जे भरवण्यात आले त्या स्पर्धेचं देखील लाईव्ह टेलिकास्ट संपूर्ण विश्वभरात सध्याच्या घडीला पोहोचवलं जात आहे विथ क्वालिटी. डॉट बॉल येतोय. बऱ्याच वेळानंतर हा डॉट बॉल येतोय. खरं तर सातत्याने आपण पाहत होतो एकेरी धाव घेतल्या जात होत्या, दुहेरी धावा घेतल्या जात्या आणि अशा परिस्थितीमध्ये आतापर्यंत 14 धावा धावफलकावर लगावल्या गेल्यात. ओ यावेळी स्कूप केलाय. फटका तिथे फसलाय. चेंडूगाली क्षेत्ररक्षक त्यांचे प्रयत्न कमालीचे. झेल देखील झालाय. विकेटचं पतन. चला फलंदाज घाई करा जरा. पुढचा चेंडू. ओ यावेळी शफल क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न झाला होता. तिथे घडतंय काय. विकेटचं पतन. रनआउटची शिकार फलंदाज गणेश.
तिसऱ्या षटकामध्ये राजेश येत आहेत. पहिल्या 2 षटकांमध्ये आपण पाहिलं 7.00 च्या सरासरीने 14 धावा धावफलकावर लगावल्या गेल्यात. हे शेवटचे 6 चेंडू निर्णायक असणार आहेत. ज्या निर्णायक षटकामध्ये सध्याच्या घडीला राजेशचा पहिला चेंडू आपण पाहिला, अगदी खोलात टाकला होता. समोर जर का पाहिले तर डावखुऱ्या हाताचा फलंदाज अजय मैदानामध्ये अजून देखील उपस्थित आहे. अजयला जास्त संधी मिळाली नाही. 3 चेंडू तो खेळलाय. 3 चेंडूमध्ये 6 धावा त्याच्या बॅटमधून आपण पाहिल्यात. त्या अजयच्या विरोधामध्ये राजेशची गोलंदाजी चांगली होती. आव्हान समोर मोठं आहे. अशा परिस्थितीत देखील राजेश चांगली गोलंदाजी करतोय. चला घाई करा पद्याची वाडी संघ. सातत्याने टीम मीटिंग नको, सातत्याने विलंब नको. वेळेच्या बाबतीत थोडं सहकार्य आम्हाला करा. ओ यावी फुलटॉस चेंडूवर आक्रमण. प्रहार केला गेलाय गोलंदाजावर. अजयच्या बॅटमधून षटकार. थँक्यू डीजे. या फटक्यांची नितांत गरज खरं तर होती. डॉट बॉल येतो. षटकारानंतर छोटकानी कमबॅक. डॉट या चेंडूवर काय षटकार येतो की काय? रिव्हर्स अटेम्प्ट. लाऊड अपील केली आहे, मात्र पिचिंग फॅक्टर जर का आपण लक्षात घेतला तर पंचांचा योग्य निर्णय आपण म्हणू शकतो. राजेशच्या या षटकामध्ये आपण पाहिलं एक षटकार जरूर आला होता. त्यानंतर मात्र राजेशने पूर्णपणे कमबॅक करत असताना चांगली गोलंदाजी केली आहे. महेश स्ट्रायकिंग एंडला आपण महेशला पाहतोय. ओ यावेळी हा चेंडू काय घडतंय? यष्ट्या उद्ध्वस्त होत आहेत. यष्ट्यांचा वेध घेणारा हा चेंडू. भेदक गोलंदाजी राजेशची. ओ यावी पुन्हा एकदा आपण पाहिलं मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला होता. इथे देखील फटका फसला होता. चेंडू बराच काळ हवेमध्ये होता. तिथं काय घडतंय? क्षेत्ररक्षक थोडेसे फंबल झाले होते, मात्र बॅकअप तिथं चांगलं राहिलं. 2 धावा धावून पूर्ण झाल्या आणि 2 धावांच्या मदतीने धावफलकावर आपण एकंदरीत पाहिलं 3 षटकांती 23 धावा जिंकण्यासाठी पद्याची वाडी संघाला बनवायचे 24.
चला दुसऱ्या षटकाची सुरुवात होतीये लवकरच, दुसऱ्या सत्राची सुरुवात होते लवकरच. आपल्याला चौथ्या रजनीतील विजेता मिळणार आहे. पहिल्या रजनीमध्ये पुन्हा एकदा उल्लेख करतो की पहिल्या रजनीमध्ये ढेनोली संघ वर्चस्व गाजवताना आपण पाहिलं. दुसऱ्या दिवसामध्ये पवार 11 मालेड संघ, आणि तिसऱ्या दिवसामध्ये म्हणजे कालच्या रजनीमध्ये जय हनुमान घोरले संघाने आपला दबदबा निर्माण केला. आज कोण, पत्याची वाडी की ब्राह्मणगाव? सामन्याला सुरुवात. ओ इथे बॅटची कडा, चेंडू हवे, चेंडू खाली क्षेत्ररक्षक, गडबड गडबड, गोंधळ गोंधळ सध्याच्या घडीला मैदानात सुरू आहे. पहिल्याच चेंडूवर खर तर भरतला तुम्ही बाद करू शकत होतात. इझी झेल होता तो, झेल देखील धरणीला दान झाला. भरतला जीवनदान मिळते, ज्या भरतने मागच्या सामन्यामध्ये धुमाकूळ घातला होता. त्या भरतला बाद करण्यामध्ये तुम्हाला यश आलं असतं. भरतला संधी मिळतीये. या प्रकारच्या झेल तुम्हाला घेणं फार गरजेचं असेल. एक एक झेल, एक एक विकेट इथे फार महत्वाची आहे. हो, यावेळी हा चेंडू चांगला आहे, डॉट बॉल येतोय. ओ यावी मोठा फटका, फटका फसलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक यावेळी करत नाहीये चूक, फलंदाज होईल बाद. विकेटचं पतन. बॅक टू द विकेटचं झालंय पतन, फलंदाजाला बाद व्हावं लागलं. भावेश खरं तर शून्याची शिकार झाली. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून झाला, त्यामध्ये त्यांना अपयश आलं. फटका चांगला होता, मात्र नाईट सेशन मध्ये आपण अनेकदा पाहतो चेंडू ट्रॅव्हल करत नाही आणि फलंदाजांना अडचणींना सामोरं जावं लागतं. नवीन फलंदाज परेश आला, मागच्या मॅचचा हिरो. परेशची देखील झेल घेण्याची संधी निर्माण झाली होती. क्षेत्ररक्षक तोच, निकाल देखील तोच. झेल होतोय धरणीला दान, परेशला मिळते परेशला मिळते इथे जीवनदान. ज्या परेशने मागच्या सामन्यामध्ये आपण पाहिलं 8 चेंडू मध्ये तब्बल 29 धावा कुठल्या होत्या, मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला होता, त्या परेशला इथे पहिल्या चेंडूवर जीवनदान मिळतंय. म्हणजे दोनही फलंदाज जे आक्रमक दर्जाचे दिसत होते मागच्या सामन्यामध्ये, त्यांनी खेळ चांगला केला. त्या दोनही फलंदाजांना खरं तर पहिल्या चेंडूवर सफलता मिळाली आहे, जीवनदान मिळालंय. काय करतायत ब्राह्मणगाव संघाचे क्षेत्ररक्षक? ओ यावेळी फटका फसलाय, पुन्हा एकदा झेल सुटलाय. सातत्याने गडबड गोंधळ सुरू आहे जय हनुमान ब्राह्मणगाव संघाकडून. अगोदर जर का आपण पाहिलं तर धावफलकावर धावाच नाहीयेत आणि अशा परिस्थितीमध्ये फलंदाजांना जर का संध्या मिळत असतील तर काय करतायत? गरिबी में आटा गिला. 13 चेंडू 20 धावांची गरज. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर गोलंदाज. हो यावी हा चेंडू चांगला आहे, डॉट बॉल. डॉट बॉल येतोय. पहिलं षटक समाप्त झालं. पहिल्या षटकामध्ये धावा खर्च केल्यात केवळ 4, मात्र त्या 4ही धावांचा जर का विचार केला तर प्रत्येक झेल सोडल्यानंतर त्या धावा घेतल्या गेल्यात. म्हणजे जर का झेल झाले असते तर या 4 धावा देखील आता धावफलकावर नसत्या. पहिलं षटक समाप्त झालंय. पहिल्या षटकामध्ये 4 आल्यात. आता उर्वरित 12 चेंडूमध्ये 20 धावांची गरज आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये कमालीची गोलंदाजी, इकॉनॉमिकल गोलंदाजी, केवळ 4 धावा खर्च झाल्यात. इथून पुढे म्हणजे सामन्यामध्ये खरं तर जिवंत ठेवण्याचं काम केलंय गोलंदाजाने, गोलंदाज सूरजने. सूरज चांगला चमकलाय. गोलंदाजी मार्कवर आता अजय येत आहेत. अजयला आता अजय्य कामगिरी करावी लागेल.
स्वतःच्या संघाला जर का विजय मिळवून द्यायचा असेल तर अजय्य कामगिरी होणं फार गरजेचं आहे. अजय गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. हो, यावेळी फटका आपण पाहिला स्क्वेअर लेग झोन मध्ये. क्षेत्ररक्षक फार दूरवर आहेत, त्यांच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू गेला होता, मात्र बॅकअप कमालीचं. बॅकअप चांगलं येत आहे आणि इथे जर का आपण पाहिलं तर 2 धावा, जवळपास 2 धावा इथे वाचवल्या गेल्यात. हेच प्रयत्न तुम्हाला प्रत्येक चेंडूवर करावे लागतील. एक एक धाव महत्वाची आहे. एक एक धाव रोखण्याचे प्रयत्न झाले पाहिजे. जीवाच्या आकांताने प्रयत्नांची पराकाष्ठा होणं फार गरजेचं आहे. त्याशिवाय विजय खरं तर मिळणार नाही. हो, यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फटका इथे फसलाय. यावेळी कोणती चूक नाहीये. फलंदाज परेशला परतावं लागेल. परेश बाद. सहा धावा धावफलकावर लगावल्या. 18 धावांची गरज आणखी आहे. 10 चेंडू 18 धावांची गरज. 3 षटकांमध्ये खरं तर 24 धावा बनवायच्या होत्या. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय रुपेश. सामना अजून सोडलेला नाहीये आणि सोडून जमणार नाहीये. हो, यावेळी पुन्हा एकदा क्षेत्र तोच, मात्र क्षेत्ररक्षण इथं यावेळी गडबड घडतीये. तोच क्षेत्ररक्षक ज्याने या अगोदर उत्कृष्ट झेल टिपला होता, त्या क्षेत्ररक्षकाकडून इथे गडबड होतीये. चेंडू सीमावर शिपार जातोय. चौकार. एकाच सत्रामध्ये 4 झेल आतापर्यंत सुटल्यात. हो, यावेळी पुन्हा एकदा चेंडू हवेत, पुन्हा एकदा झेल घेण्याची संधी निर्माण झाली आणि यावेळी मात्र क्षेत्ररक्षक करत नाहीये चूक. अगदी आटातटीच्या सामन्यामध्ये अडखळत अडखळत का होईना हा झेल घेतला गेलाय. विकेटचं पतन. झेल घेतल्यानंतरचे अग्रेशन आपण अगदी सहजरित्या ऍक्शन रिप्ले मध्ये पाहतोय. खर तर हे अग्रेशन फार गरजेचं आहे, कारण या अगोदर आपण पाहिलं त्या क्षेत्ररक्षकाकडून एक झेल सुटला होता. यावेळी जर का हा झेल सुटला असता तर पुढचं नाही बोललेलं बरं. विकेटचं झाले पतन. नवीन फलंदाज मैदानात दाखल होतोय संजू. 3 षटकांमध्ये 24 धावांचा पाठलाग करत असताना आतापर्यंत आपण पाहिलं तर 10 धावसंख्या उभी केली गेली आहे. मोठा फटका. यावेळी पुन्हा एकदा झेल घेण्याची संधी. यावेळी झेल होतोय, कधी बाद होतोय. संजू देखील बाद. ऍक्शन रिप्ले देखील आपण पाहू शकता. टीव्ही स्क्रीनवर आपला ऍक्शन रिप्ले दिसतोय. अगदी क्लीन सेव आहे.
विकेटचं झाले पतन. संघाला लागलेला चौथा झटका. आता मात्र अडचणीमध्ये सापडलाय पद्याचीवाडी संघ, कारण 24 धावांचा पाठलाग करत असताना इतकं स्ट्रगल करायला लागेल असं वाटलं नव्हतं. मात्र क्रिकेटचा खेळ आहे मित्रांनो, अशा प्रकारचे चित्र अनेकदा आपण पाहतो. सात चेंडू 14 धावांची गरज. ओ यावेळी हा चेंडू देखील चांगला आहे. खोलात टाकलेला हा चेंडू शरीरावर आदळला. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण राहिलं. शेवटचा चेंडू देखील इथे निर्धाव. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. 2 षटकांती धावा. धावफलकावर केवळ 10. 4 बाद 10 अशी धावसंख्या आपण पाहतोय. जिंकण्यासाठी 6 चेंडू मध्ये 14 धावांची गरज. ओ यावेळी घडतंय काय? एसटी रक्षकाकडून गडबड. बॅकअपचा क्षेत्ररक्षक फेल. चेंडू चाललाय सीमा पार. चौकार. व्हाईट बॉल होता. व्हाईट वर 4 म्हणजे एकूण 5 धावा नशिबाच्या स्वरूपाने पद्याचीवाडी संघाच्या धावफलकावर अंकित केल्या जात आहेत. समीकरण आता अगदी सोपं झालंय. 6 चेंडू 9 धावांची गरज. 6 चेंडूंमध्ये जिथे 14 धावांची गरज होती ते समीकरण आता येऊन पोहोचले. 6 चेंडू 9 धावा. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज. हो यावेळी हा चेंडू फटका फसलाय. चेंडू हवेत. चेंडू खाली क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज करत नाहीये. चूक. विकेटचं पतन. विकेटचं पतन झालंय. नवीन फलंदाज मैदानात दाखल झालाय सचिन. आता सचिनला कामगिरी एकदम सुरेख करावी लागेल, कारण संघ अडचणीमध्ये सापडलाय. 5 चेंडू 9 धावा. ओ यावेळी हा चेंडू चांगला आहे. दर्जेदार चेंडू. डॉट बॉल. अगदी मोक्याच्या क्षणाला हा डॉट बॉल येतोय आणि मला वाटतंय पंचांच्या या निर्णयाला चॅलेंज केलं जातंय. व्हाईट बॉल साठी रिव्ह्यू घेतला जातोय. थर्ड अंपायर रेफर केला जातोय बॅटिंग करणाऱ्या टीम कडून. व्हाईट साठी रिव्ह्यू घेतला जातोय. पंच प्रवीण विषय भावड्या सर आपल्यासोबत जोडले गेलेत. जो काही निर्णय असेल तो लवकरात लवकर आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. दोनही संघांसाठी हा निर्णय फार महत्त्वाचा असणार आहे. जर का डॉट बॉल आला तर गोलंदाजी करणारा संघ कुठेतरी वरचढ ठरेल आणि व्हाईट बॉल जर का आला तर बॅटिंग करणाऱ्या टीमला साठी जर का निश्चितपणाने ही मेजवानी असणार आहे. फेअर बॉल. डॉट बॉल. म्हणजे गोलंदाजी करणारा संघ
त्यांच्यासाठी ही गोष्ट चांगली झाली आहे. डॉट बॉल येतो. आता समीकरण 4 चेंडू 9 धावांची गरज. ओ यावेळी घडतंय काय? येस, पंचांकडे लाऊड अपील केली होती, मात्र पिचिंग फॅक्टर इथे निश्चितपणाने बाहेर दर्शवण्यात आला. पंचांच्या माध्यमातून चांगला निर्णय खरं तर आपण पाहतोय. लाऊड अपील LBW साठी केली होती. बाईच्या स्वरूपामध्ये, लेग बाईच्या स्वरूपामध्ये 2 धावा मिळतात. समीकरण 3 चेंडू 7 धावा. 3 चेंडू 7 धावा. पद्याची वाडी की ब्राह्मणगाव की पद्याची वाडी. मात्र सामना दर्जेदार झालाय, कारण 3 षटकांचा सामना केवळ 24 धावांचं आव्हान होतं आणि अशामध्ये सामना इतका क्रुशियल मोमेंटला येऊन पोहोचलाय. ओ यावेळी इथे आपण पाहतोय फटका, बॅटची कडा घेतली गेली आहे आणि या चेंडूवर आपण पाहतो एकच धाव घेतली गेली आहे, म्हणजे स्वतःला बॅक केलंय फलंदाज पवनने. डेनोली संघाची मॅच आपण आठवू शकतो. शेवटच्या अगदी चेंडूवर डेनोली विरुद्ध खाटेकर, एका चेंडूमध्ये 6 धावांची गरज असताना षटकार लगावून तो सामना डेनोली संघाने जिंकला होता आणि त्या विजयाचा खरं तर शिल्पकार परेश घोरट ठरला होता. सध्याच्या घडीला इथे घडतंय काय? ओ इथे मिडॉनला क्षेत्ररक्षक उपस्थित होते. 1 धाव धावणी तर पूर्ण झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का? 1 चेंडू 5 धावा, म्हणजे तुम्हाला षटकारच खेळणार. सामना अगदी सेम आलाय. 1 चेंडू 5 धावांची गरज आहे. षटकार तुम्हाला कंपल्सरी खेळावाच लागेल. कोणताही इल्लीगल डिलिव्हरी इथे टाकली गेली नाही तर षटकारच मारणं आहे. 1 चेंडू 5 धावेची गरज. सचिन या अगोदर आम्ही एक सामना पाहिलाय, अशा प्रकारच्या मॅच मध्ये बॅटिंग करणारी टीम जिंकली आहे. इथे काय होतंय? 1 चेंडू 5 धावा. ओ यावी मोठा फटका. फटका इथे दर्जेदार पाहायला मिळतोय. पिचवर विकेटवर नाचू नका, विकेटवर नाचू नका. शेजारी नाचा, काय नाचायचे. मात्र काय सामना रंगला मित्रांनो. आत्ताच आपण उल्लेख करत होतो, या अगोदर असाच एक सामना आपण पाहिला जिथे डेनोली संघाच्या परेशने षटकार लगावून सामना जिंकवला होता. या सामन्यामध्ये शेवटच्या चेंडूवर षटकार खेळणारा सचिन तोच ठरतो या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो. मी सचिनला विनंती करतोय, सचिन येऊन आपला मॅन ऑफ द मॅचचा खिताब घेऊन जायचंय. काय सामना रंगला. शेवटच्या चेंडूवर षटकाराची आवश्यकता असताना षटकार खेळलाय आणि पद्याची वाडी संघाला पुढच्या फेरीमध्ये नेऊन पोहोचवलंय. सो विनंती करतोय पद्याची वाडी संघ,